जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. तर सकाळच्या ना घाई गडबडीत टिफिनसाठी काय भाजी बनवायची हा रोजचा मोठा प्रश्न असतो माझ्यासमोर तरी. मग त्यावेळी ना मी मस्त अशी झटपट बटाटा आणि मटारची भाजी बनवते, जी की बनवायला अगदी सोपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात होते. त्यातल्या त्यात आता ना मटारचा सीझन सुद्धा सुरू आहे, ताजे ताजे मटार येतात, तर भाजीला ना टेस्ट अजून खूप जास्त छान लागते. तर कशी बनवायची ही भाजीच चला दाखवते. तर मंडळी, आलू मटारची जी सुकी भाजी आहे ना, ती बनवण्यासाठी अशी थोडीशी पसरट कढई घ्यायची. त्यामध्ये ना 1 ते 2 चमचा तेल टाकायचे आपल्याला. आणि तेल मस्त कडकडून तापलं ना की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची. मोहरी थोडीशी कमीच टाकायची ह्या भाजीला. हे बघा, मोहरी मस्त तडतडायला लागली ना की 1 चमचा जिरं टाकायचं. जिरं थोडंसं जास्त टाकायचं, चव खूप छान येते. त्याचसोबत इथे 9 ते 10 लसणाच्या पाक्या बारीक ठेचून घेतलेत, त्या सुद्धा लालसर कलरवर परतून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा, लसणाला थोडासा लालसर कलर यायला लागला ना की ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर हिंग ऍड करायचंय, कढीपत्ता, त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा टाकतीये मी. कांद्याला सुद्धा छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलावर परतून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, आपल्या कांद्याला छान असा कलर आला ना की आता त्याच्यामध्ये काय करायचं, एक बारीक चिरलेला टोमॅटो, अगदी छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलाय. आता टोमॅटो सुद्धा 1 ते 2 मिनिटं तेलावर परतून घ्यायचा, जेणेकरून ना सॉफ्ट होतो तो आणि आपली भाजी अशी एकजीव व्हायला मदत होते. आता टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला ना की ह्याच्यामध्ये काय करायचं, चवीनुसार मीठ टाकायचंय आपल्याला. त्याचसोबत बाकीचे जे मसाले आहेत ना, आता मसाले टाकताना आपली ना गॅसची फ्लेम लो करायची आहे, जेणेकरून मसाले करपत नाहीत. अर्धा चमचा हळद टाकायची आहे. त्याचसोबत 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पावडर. आता हे मसाले मिक्स करायच्या आधीच यामध्ये मी वाटाणे टाकणार आहे, वाटीभर स्वच्छ धुलेले. आता मिक्स करायचे हे सगळं. आणि मी बटाटा आत्ताच ऍड करणार नाहीये, बिकॉज वाटाणे आपले शिजायला बटाट्यापेक्षा जास्त वेळ लागतो. आणि मी बटाटे ऑलरेडी बॉईल करून घेतले, त्यामुळे त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. आता ह्याच्यावर ना झाकण ठेवून छान असे 3 ते 4 मिनिट हे वाटाणे ना मीडियम टू लो फ्लेमवर परतून घ्यायचे. मस्त सॉफ्ट होतात आणि पटकन शिजले जातात नंतर बटाट्यासोबत. ह्या वाटाण्यांवर झाकण ठेवण्याआधी काय करायचं, हे बघा, मी इथे अगदी अर्धा ग्लास इतकं पाणी घेतले, ते ह्याच्यामध्ये ऍड करायचं, जेणेकरून आपले मसाले आणि वाटाणे देखील असे कढईला लागले जात नाहीत. आणि आता लो गॅस करायचा आणि झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं. तर आता 3 ते 4 मिनिटं ना आपण वाटाणे छान असे मसाल्यांसोबत शिजवून घेतलेत. बघू शकता, एकदम सॉफ्ट झालेत वाटाणे. आणि पाणी आपण जे टाकलेलं ना ते सुद्धा आटलेलं आहे आणि सुगंध इतका छान सुटलाय ना मंडळी. तुम्ही ह्याच्यामध्ये ना रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे ती सुद्धा टाकू शकता. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, हे बघा, मी बटाटे अशी उकडून ना क्यूब्स मध्ये कट करून घेतले. तुम्हाला हवं तर तुम्ही अजून मोठी कट करू शकता, अजून बारीक सुद्धा कट करू शकता, किंवा हाताने चुरून मेशरच्या मदतीने चुरून सुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही, तुमच्यावर आहे ते. पण असं क्यूब्स मध्ये कट केल्यावर छान दिसते भाजी दिसायला सुद्धा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. अगदी 10 मिनिटात होणारी भाजी आहे, सकाळच्या घाई गडबडीत. कुकरला बटाट्याच्या 2 शिट्ट्या काढायच्या. इव्हन बरेच जण कसे करतात माहितीये, बटाटी पण शिजवतात आणि हे जे वाटाणे आहेत ना ते पण बॉईल करून घेतात पाण्यातून, पण तशी चव लागत नाही भाजीला. त्यामुळे मी अशा पद्धतीने बनवते आणि सकाळच्या घाई गडबडीत ना परफेक्ट आहे ही भाजी. अगदी 5 ते 10 मिनिटात होते. आता काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवून फक्त 2 मिनिटं भाजीला तेल सुटेपर्यंत ठेवून द्यायचंय आपल्याला. आता 2 मिनिटानंतर ना झाकण काढायचं. छान भाजी वाफळली जाते ह्या 2 मिनिटांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहे. शेंगदाण्याचं कूट ना अजिबात स्किप करू नका, इतकी छान चव येते ना भाजीला राव, आणि छान असा दाटसरपणा येतो. मला ही भाजी सुक्की टिफिनसाठी हवी आहे, त्यामुळे मी सुक्की करते. जर तुम्हाला ही सेम भाजी ना पातळ हवी असेल, थोडी अजून म्हणजे अशी थोडी ग्रेव्ही टाईप हवी असेल ना, तर तुम्ही ह्याच्यात गरम पाणी टाकू शकता 1 ग्लासभर इतकं. नाही तर अशीच करायची असेल तर पाणी टाकायची आता काही गरज नाहीये, बिकॉज आपण ऑलरेडी वाटाणे शिजताना ना पाणी टाकलेलं, त्यामुळे थोडंसं असं भाजीला ना ग्रेव्ही सारखं टेक्स्चर येऊन जातं. आता ना बटाटे आणि वाटाणे म्हणजे एकत्रच ही भाजी आपण ना 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर छान अशी शिजवून घेऊया. बटाटे तर आपले ऑलरेडी शिजलेत, काहीच हरकत नाही, पण एकजीव होण्यासाठी ना 3 ते 4 मिनिटं ठेवून देऊया झाकण ठेवून मस्तपैकी.
तर मंडई छान अशी आपली आलू मटारची सब्जी तयार आहे आणि बघू शकता असली भारी दिसतीये ना राव. आता काय करायचं, गॅस बंद करायचंय आपल्याला, व्यवस्थित एकदा मिक्स करायचंय आणि बघू शकता अगदी कमी वेळात कमी साहित्यात होते. सकाळच्या घाई गडबडीत इव्हन पाहुणे वगैरे घरी आले ना तरी पुरी सोबत ही भाजी खूप छान लागते. मस्त कोथिंबीर टाकायची, एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता गरमा गरम चपाती सोबत ना सर्व करूया हिला. तर मंडळी मस्त अशी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपली बटाटा आणि मटारची भाजी तयार आहे आणि बघू शकता मस्तच दिसतेय राव. जास्त काही फॅन्सी साहित्य लागत नाही, घरी असलेल्या साहित्यात होते. त्यातल्या त्यात सकाळच्या डब्याच्या घाई गडबडीत तेच ते साधा बटाटा व काहीतरी अशी पिवळी बटाट्याची भाजी देण्यापेक्षा ना मटार घालून अशी मस्त भाजी बनवा चमचमीत, खाणाऱ्याला सुद्धा आवडेल. आणि मस्त रोटी म्हणा किंवा आपलं नॉर्मल चपाती पुरी इवन भाकरी भातात चुरून सुद्धा ही भाजी प्रचंड छान लागते. हे बघा कसली भन्नाट दिसतीये राव. आणि ना खरंच बनवायला खूपच जास्त सोपी आहे. जर तुम्हाला कढीपत्ता किंवा शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल स्किप केलं तरी देखील चालेल, पण एकदा ना नक्की बनवून बघा, कसली भारी दिसतीये राव. मस्त गरमागरम पुरी सोबत ताव मारायचा, खूप छान लागते. बघा तुम्ही घरी बनवून कशी झालेली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.